थकीत मालमत्ता करधारकांना वारंवार सांगून सुद्धा कर भरण्यासंदर्भात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. यामध्ये प्रामुख्याने दुकानदार, व्यापारी संकुलमधील दुकानधारकांकडून प्रतिसाद भेटत नसल्याने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रिसोड नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश शिवदा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजता नगर परिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने रिसोड शहरातील विविध व्यापारी संकुलमधील 10 दुकानांना सील केले. तसेच अन्य दुकानदारांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिले, अन्यथा त्यांची दुकाने सील करण्यात येईल असा इशाराही नगर परिषदकडून देण्यात आला आहे. ज्या दुकानांना सील केले त्यामध्ये नगर परिषद लगत असलेल्या आप्पास्वामी महाराज व्यापारी संकुलमधील 8 दुकाने तथा भाजी मंडीमधील गड्डा कॉम्प्लेक्समधील 2 दुकानांना सील करण्यात आले आहे. सदर सील केलेल्या दुकानधारकांमध्ये आप्पास्वामी व्यापारी संकुलमधील दुकानधारकांनी अमानत रक्कम न भरल्याने तथा गड्डा कॉम्प्लेक्समधील दुकानामधील भाडा न भरल्याने त्यांची दुकाने सील करण्यात आली आहे. या सर्व दुकानदारांकडे अंदाजे 65 लाख रुपये थकबाकी असल्याचे नगर परिषदकडून कळाले आहे. तसेच इतर अन्य कॉम्प्लेक्स तथा दुकानधारकांकडे भाडे भरण्यासंदर्भात व कर भरण्यासंदर्भात सोमवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश शिवदा, प्रशासकीय अधिकारी शिवानंद बर्डे, करनिरीक्षक बाळकृष्ण देशमुख, धनंजय बदर, किशोर डाखोरे, धोंडूबा डुकरे, प्रतापराव देशमुख, जहीर खान, सोमदत्त वळकर, अनिरुद्ध सानप, रवी जुमडे, मनोज पंडित, एजाज खां, अब्दुल जमील, शिवहरी वाहक, गणेश गायकवाड, शिवहर मिसाळ, नारायण चराटे आदी सामील होते. सोमवार 24 फेब्रुवारीपासून रिसोड शहरातील मालमत्ता तथा पाणी कर थकबाकी असणाऱ्या नागरिकांकडे धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्या मालमत्ता व तसेच पाणी पुरवठा कर खंडित होऊ नये यासाठी आपला कर वेळेत भरावा असे आवाहन शिवदा यांनी केले आहे.